नमस्कार प्रेक्षकांनो, सुना येती घरा मालिकेच्या 15 ऑगस्टच्या भागामध्ये आपल्याला जबरदस्त ट्विस्ट पाहायला भेटणार आहे. तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आता आपल्याला फक्त 50 सबस्क्रायबरची बाकी आहे. त्यामुळे मी तुम्हाला रिक्वेस्ट करते की तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर चला सविस्तर व्हिडिओला सुरुवात करूया. आपण इकडे पाहतो की राघवने आता श्रीधर आणि प्रियंकाच्या लग्नानंतरचे खेळ खेळायचे ठरवलेले असतात. त्यावेळेस तो श्रीधरला सगळं काही समजावून सांगत असतो की आता आपण वहिनींना सरप्राईज देऊया, त्यासाठी तू वहिनींना अडकून ठेव तिकडंच. जसं प्रेमामध्ये अडकवलं ना तसंच आता तिकडे रूममध्ये पण अडकून ठेव. फक्त 10 मिनिटं लागणार आहे आणि या 10 मिनिटामध्ये आम्ही इकडे बाहेर चांगला सेटअप लावतो, तोपर्यंत तू वहिनीशी काहीतरी गप्पा मारत बस. आता ते श्रीधरला पटतं आणि श्रीधर म्हणतो की हो हो, तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, मी बरोबर तिला आता तिकडे आतमध्ये अडकून ठेवतो. तर बंटी मामा म्हणत असतो की पण ताईला कोण अडकवणार, ताईशी कोण बोलाय जाणार, ती जर बाहेर आले तर ती सुद्धा म्हणेल की हे सगळं करू नका. तर राघव म्हणतो की अरे आईला तू समजावू शकतो, तू एक काम कर, तू आईकडे जा आणि आईला काहीतरी तुझ्या आवडीचं गोड बनवायला लाव, म्हणजे ती बाहेर येणार नाही. आता हे सगळं ह्या सगळ्यांना पटतं आणि मग वेदा पण म्हणते की हा बंटी मामा, तू ना आईकडे जा आणि श्रीधर वहिनीकडे जाईल, मग आम्ही इथे छानपैकी सगळी तयारी करतो, पटपट आम्ही आवरतो, फक्त 10 मिनिटात सगळं काही आवरून होईल. त्यावेळेस माधव म्हणतो की अरे गप्प बसा, काय प्लॅनिंग करताय, ह्याला अडकवणार त्याला अडकवणार, अरे हे जर सगळं आप्पांना कळलं ना तर काही खरंच नाहीये. मोठा भाव या नात्याने मी तुम्हाला सांगत आहे की हे जे काही करताय ना ते जरा विचारून करा. त्यावेळेस हे सगळेजण आता त्याला म्हणत असतात की झालं, ह्याचं ना आता नकार द्यायचं सुरू झालं. काय रे दादा, तू काही टेन्शन घेऊ नको, आम्ही सगळे आहोत ना, त्याच्यामुळे आता सगळं काही चांगलंच होणार, असं म्हणून आता तिथे ते डान्सच करायला लागतात. त्यावेळेस बंटी मामा म्हणत असतो की हा ना, हा कशाला उगाच टेन्शन घेतो, इथे तुमचा एवढा लकी मामा आहे ना. त्यावेळेस आता वेदाला जरा प्रश्नच पडतो. मग ती म्हणत असते की लकी मामा, आता हा लकी मामा कोण आहे, मला नाही माहिती हा लकी मामा. त्यावेळेस बंटी मामा म्हणत असतो की अगं काय, लकी मामा म्हणजे मीच आहे ना तुमचा लकी मामा. त्यावेळेस राघव म्हणतो की मग बंटी मामा कोण आहे. त्यावेळेस तो म्हणतो की अरे गप्प बसा, तुम्हाला एवढं सगळं काही कळत नाहीये का मी काय म्हणतोय ते, लकी म्हणजे मी तुमच्यासाठी लकी आहे, मी तुमच्यासाठी काही पण करू शकतो, असं कळतंय का. त्यावेळेस राघव म्हणतो की अच्छा असं का. तर आता इकडे श्रीधर आणि वेदाला पण ते पटतं आणि ते म्हणत असं की हा 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 आपला लकी मामाच आहे. तर राघव म्हणतो की हा लकी मामा, चल आता जा आईकडे जा आणि आईला बोलण्यामध्ये गुंतून ठेव. लगेचच आता बंटी मामा उमाकडे जातो तर श्रीधर आता प्रियंकाकडे जातो. आता हे दोघे जण म्हणत असतात की चल आता पटपट आपण ना बाहेर तयारी करूया, असं म्हणून ते लगेचच आता तिथून निघून जातात. आता वेदा आणि राघव गेल्यानंतर माधव त्यांना म्हणत असतो की अरे जे काय करताय ते जरा सावकाश करा आणि मला तर असं वाटत आहे की तुम्ही आप्पांना विचारूनच करावं, पण आता ते काही ऐकतच नाही, तोपर्यंत ते निघून गेलेले असतात. तर इकडे प्रियंका आता तिचं आवरून बाहेर चाललेली असते, म्हणजे उमाला मदत करण्यासाठी किचनमध्ये चाललेली असते. तेवढ्यातच तिकडून श्रीधर येतो आणि लगेचच आता तिला अडवतो आणि म्हणत असतो की वा पिहू, किती छान दिसतेस ग तू, असं म्हणून तो लगेचच आता दरवाजा लावतो. आता प्रियंकाला कळत नाही की श्रीधर असा का करत आहे. तर श्रीधर आता दरवाजा लावून आता खूपच रोमॅन्टिक मूडमध्ये आता झालेला असतो. मग लगेचच तो प्रियंकाचा हात धरतो आणि तिला आता ओढून स्वतःकडे घेतो आणि मग प्रियंकाला कळत नाही की हे काय चाललेलं आहे. ती म्हणत असते की अरे श्री, असं काय करतोय, कोणी जर बघितलं तर काय म्हणतील ते, आणि असं तू दुपारच्या वेळेस कसं काय असं करू शकतो. त्यावेळेस श्रीधर म्हणतो की असं कसं काय करू शकतो म्हणजे, अगं आपलं आत्ताच नवीन नवीन लग्न झालंय ना, मग थोडंसं तरी आपल्याला वेळ नको का घालवायला एकमेकांबरोबर, आणि काय ग तुझं सारखं हे करायचे ते करायचे, आज ना खूप छान आपल्याला वेळ मिळालेला आहे आणि तशी आज तू खूपच सुंदर दिसत आहे, त्याच्यामुळे ना आपण आज ना एकत्र वेळ घालूया. तर प्रियंका त्याला आता जोरात ढकलून देते आणि म्हणत असते की श्री, अरे हे सगळं काय करतोय तू, कोणाला जर कळलं ना आपण दुपारच्या वेळी दरवाजा लावून आतमध्ये आहे तर काय विचार करतील आपल्याबद्दल, ते सोड बरं, मला जाऊ दे. आता श्रीधर काही तिला सोडतच नाही, सतत आता तिला जवळ ओढत असतो, तिच्या केसावरून हात फिरवत असतो, तिच्या गालावरून हात फिरवत असतो आणि खूपच रोमॅन्टिक इथे आजचा हा एपिसोड दाखवलेला आहे. प्रियंका मात्र त्याला म्हणत असते की जाऊ दे ना श्री, जाऊ दे ना श्री, पण श्री काही
तिला सोडत नाही, कारण त्याला सांगितलेलं आहे राघवनी 10 मिनिटं लागणार आहेत बाहेरची तयारी करण्यासाठी आणि मग तो अडकवण्यासाठी आता तिला गुंतवत आहे इथे. मग आता प्रियंका म्हणत असते की श्री प्लीज जाऊ दे ना, अरे मला ना आई आमटी कशी करतात ना ते बघायचं आहे. तर आता श्री तिला हळूहळू असं पाठीमागे घेऊन जात असतो आणि म्हणत असतो की काय ग, आज ना आपण चटणी भाकरी खाऊया, राहू दे ना आमटी, पण आज जरा आपण वेळ घालूया ना एकमेकांबरोबर, असं म्हणून आता तो तिला बेडवरती नेऊन बसवतो. तर प्रियंका म्हणत असते की श्री प्लीज मला जाऊ दे ना, अरे काय म्हणतील सगळी, असं दुपारच्या वेळी आपण रूममध्ये थांबल्यामुळे, प्लीज श्री जाऊ दे ना. पण श्री काही ऐकतच नाही. श्री आता तिला म्हणत असतो की नाही, आज ना मला तुझ्याबरोबर वेळ घालवायचा आहे, किती सुंदर दिसत आहे आणि कोणीही काही म्हणणार नाही, कारण तू माझी लग्नाची बायको आहे. पळून जरी आणलं असलं तरी आपण लग्न केलंय ना मंदिरामध्ये, त्याच्यामुळे कोण कशाला काय म्हणणार आहे. आणि मला आज तुझ्यावरती खूप प्रेम आलेलं आहे, बघ ना तू किती सुंदर दिसत आहे. आता श्री खूपच रोमॅन्टिक तिला बोलत असतो. प्रियंकाला कळत नाही नेमकं श्रीला आज झाले काय. तिला तर काहीच आयडिया नसते बाहेर काय चालले आणि काय नाही ते. आता दोघेही इथे रोमॅन्टिक झालेले दाखवलेले आहेत. तर आता आपण दुसरीकडे पाहतो की उमा सुद्धा आता बाहेर चाललेली असते. तेवढ्यातच बंटी मामा येतो आणि म्हणत असतो की ताय कुठं चाललेले आहे. तर उमा म्हणत असते की अरे बघते ना जरा बाहेर काय चालले काय नाही ते. त्यावेळेस आता तो मुद्दाम रडण्याचं नाटक करतो. इकडे उमाला धक्काच बसतो आणि उमा म्हणत असते की काय रे बंटी, काय झालं, का रडतोय. त्यावेळेस तो म्हणत असतो की मला ना आईची लय आठवण येते बघ. आता प्रसाद द्यायला गेलो होतो ना, तर आईची अवस्था अजिबातच चांगली नाहीये ग. तिला ना आपल्या दोघांची आठवण येते, म्हणून सतत ती दुःखामध्ये असते. आता उमाला सुद्धा खूप वाईट वाटत असतं. मग आता इकडे बंटी मामा म्हणत असतो की खरं तर ना माझी आई तिकडं आहे आणि एक बहीण इकडं आहे, त्याच्यामुळे मला लय वाईट वाटतं ग. असं वाटतं की दोघांनी इथेच असायला पाहिजे होतं, एकत्रच असायला पाहिजे होतं. कारण मला जर काही झालं तर असं वाटतं की आईच्या मांडीवरती डोकं ठेवावं आणि शांत तिथेच बसावं असं वाटतं ग. पण नाही ग, ते माझ्या नशिबामध्येच नाहीये. आता उमा समजावत असते आणि म्हणत असते की अरे बंटी आत्ताच भेटून आलाय ना, आणि मला माहिती आहे आई नेहमीच अशी दुःखामध्ये असते. तिला असं वाटत असतं की पद्माताईने माझ्याबरोबर नीट वागावं, पण पद्माताई नाही वागत ना नीट. तर बंटी मामा म्हणत असतो की हा ना अगं, एक माझी बहीण तसली आहे आणि एक बहीण किती प्रेमळ आहे ग. का म्हणती पद्माताई अशी करते ना मला कळत नाही, पण मला आईचंच खूप वाईट वाटतं ग. माझा जीव आईसाठीच तुटतो. आता उमाला तिथं ठेवण्यासाठी आता तो हे सगळं बोलत असतो. तर आता उमा म्हणत असते की मला पण खूप वाईट वाटत आहे, चल आपण ना आईशी जाऊन बोलूया. त्यावेळेस बंटी मामा म्हणत असतो की नाही नाही, आईशी नको ग बोलायला जायला, आत्ताच मी जाऊन आलोय ना आणि ती पद्माताई घरातच आहे, ती काही आपल्याला बोलून देणार नाही. तर इकडे उमा म्हणते की अरे मी फोनवर बोलण्याचं बोलते, फोन लावून बोलूया. तर बंटी मामा म्हणत असतो की नाही नाही नको, फोन सुद्धा लावायला नको. आता उमाला सुद्धा खूप रडायला येत असतं, तिला सुद्धा खूप वाईट वाटत असतं. तर आता उमा म्हणत असते की बंटी तू ना अजिबात रडू नको, हे बघ लवकरच चांगले दिवस येतील आणि पद्माताई सुद्धा आपल्याला माफ करेल, आपण सगळे एकत्र असू. आता ती त्याला समजावत असते. तर आता बंटी मामा म्हणत असतो की हो ग तायडे, पण तो दिवस ना लवकर यायला पाहिजे. आता तो गुंतून ठेवत असतो उमाला. तर इकडे दुसरीकडे प्रियंका म्हणत असते की श्री अरे असं काय करतोय, जाऊ दे ना मला ना प्लीज बाहेर जायचं आहे, आई माझी वाट बघत असतील, मला आमटी शिकायची आहे, प्लीज जाऊ दे ना. तर श्रीधर म्हणत असतो की नाही नाही, मी तुला सोडणारच नाही, आज आपण चटणी भाकर खाऊया, पण आमटी काही शिकायला तू जायचं नाही. किती दिवसानंतर ना आपल्याला असा एकत्र वेळ मिळालेला आहे, त्याच्यामुळे मी आता तुला सोडणार नाही. तो आता तिला गुंतूनच ठेवत असतो त्याच्या प्रेमामध्ये. तर इकडे दुसरीकडे उमा सुद्धा आता इमोशनल झालेली असते. बंटी मामामुळे आता ती खूपच अशी इमोशनल झालेली असते आणि म्हणत असते की खरंच मला सुद्धा आईची लय आठवण येते रे. लहानपणी ती कशा माझ्या वेण्या घालायची, माझ्यासाठी खूप काही करायची, त्याच्यामुळे मला खूप आठवण येत आहे. तर बंटी मामा म्हणत असतो की हा मलाही, माझ्या पण ती वेण्या घालायची, असं म्हणून आता तो स्वतःच मोठमोठ्याने हसायला लागतो. त्यावेळेस उमा म्हणत असते की अरे बंटी असं काय करतोय, ती कधी तुझ्या वेण्या घालायची आणि तुझी केस तरी होती का मोठी. त्यावेळेस बंटी मामा म्हणत असतो की अगं नाही, म्हणजे मला माझं असं तोंड धरायची आणि अशी माझी केस विंचारायची ना, ते मला आठवत आहे. आता दोघेही इथे इमोशनल झालेले असतात. तर इकडे दुसरीकडे आता सगळी तयारी चाललेली असते बाहेर. माधव मात्र ते सगळं पाहत असतो, तो काही यांना मदत करू लागत नाही. तर राघव आणि वेदा आणि मंदा मावशी मात्र सगळी तयारी करत असतात. फुले वगैरे आणलेले असतात, कडेने सगळीकडे फुले टाकलेले असतात, दोरे बांधले
आणलेली असते आणि सगळं छान डेकोरेशन चाललेलं असतं. तर राघव म्हणतो की चला आता सगळं छान झालेलं आहे ना, मस्त झालेलं आहे ना. तर वेदा म्हणत असते की हो सगळी तयारी झालेली आहे, आता ना तू वहिनी आणि आईला बोलव, म्हणजे त्यांना सांग घेऊन यायला. मग लगेचच राघव म्हणतो की हा मी आता शिट्टी वाजवतो, म्हणजे आता ते दोघेही आई आणि वहिनीला घेऊन येतील. आता तो जोरात शिट्टी वाजवतो. तर इकडे आता श्रीधर आणि प्रियंका एकदम दचकतात. तर लगेच श्रीधर म्हणतो की झालं, आता कुठं वेळ मिळाला होता, इतक्या वेळ ना हिला समजावण्यात माझा वेळ गेला, आता कुठं हिला समजलं, आता मी आमचा टाइम स्पेंड करणारच होतो, तेवढ्यातच ह्याने शिट्टी वाजवली. झाली वाटतं 10 मिनिटं लगेचच झाली, कशी झाली ना तेच कळत नाहीये. तर इकडे आता उमाला हे म्हणत असतो, बंटी मामा म्हणत असतो की हा हा तायडे झालं, आता माझं काम झालेलं आहे, चल बाहेर. तर उमा म्हणत असते की काय तुझं कसलं काम झालेलं आहे आणि काय बोलतोय हे. त्यावेळेस तो म्हणतो की चल तुला बाहेर गेल्यावरती समजेलच काय काम होतं ते, चल चल असं म्हणून तो उमाला घेऊन बाहेर जातो. तर इकडे आता प्रियंका म्हणत असते की श्री अरे कोणाबरोबर बोलतोय आणि 10 मिनिटं आणि काय काम झालं, काय चाललेलं आहे तुझं. त्यावेळेस श्रीधर म्हणतो की चल बाहेर चल, तुझ्यासाठी ना एक सरप्राईज आहे मस्तपैकी. तर प्रियंका म्हणत असते की सरप्राईज, काय सरप्राईज आहे. त्यावेळेस श्रीधर म्हणतो की अगं चल, तर बाहेर गेल्यावरती ना तुला कळेल, थांब मी ना तुझे डोळे झाकतो, डोळे बंद कर, मग तू बाहेर गेल्यावर तुला सरप्राईज मिळेल, अजिबात डोळे उघडायचे नाही. तर प्रियंका म्हणत असते की श्री अरे काय करतोय, सांग ना मला, कशासाठी असं नेतोय बाहेर. तर तो म्हणतो की चल तुला बाहेर गेल्यावरती समजेल, असं म्हणून तो प्रियंकाला घेऊन आता बाहेर येत असतो. तर इकडे दुसरीकडे राघव आणि वेदा आता सगळ्यांना बसण्यासाठी सोफा सुद्धा तिकडून घेऊन येतात आणि आता मंदा मावशी म्हणत असते की अरे आवरा आवरा, किती वेळ लावताय. तर आता हे दोघे म्हणत असतात की मंदा मावशी अगं हे जड आहे, आणतोय ना, थांब जरा, तू शांत बस, असं म्हणून आता ती सगळी तयारी करत असतात. तेवढ्यातच बंटी मामा आता उमाला घेऊन बाहेर येतो. उमा आता बाहेर येऊन पाहते तर ह्या सगळ्यांनी आता इथे तयारी केलेली असते. तर आता ते सगळं पाहून तिला आश्चर्याचा धक्काच बसतो की हे सगळं काय आहे आणि कशासाठी केलेलं आहे. ती आता इकडे तिकडे सगळीकडे पाहते आणि म्हणत असते की हे काय केलेलं आहे तुम्ही आणि कशासाठी केलेलं आहे, मला कोणी सांगेल का. आता ती जोरात ओरडून विचारत असते. त्यावेळेस मंदा मावशी म्हणत असते की अगं उमे असं काय करतेय, कशासाठी आणि कोणासाठी काय करतेय, अगं तुझ्या मधव्या पोराचं लग्न झालंय ना, आता सत्यनारायणाची पूजा पण झाली, मग लग्नानंतरचे खेळ नको का खेळायला पाहिजेत ना. अगं असे खेळ खेळल्याने दोघांमधलं प्रेम वाढतं, दोन माणसांमधलं प्रेम वाढतं आणि नातं घट्ट होतं. त्यावेळेस राघव म्हणतो की असं आहे का, मग मला असं वाटतंय की हे खेळ ना आप्पा आणि श्रीलाच खेळायला लावायला पाहिजेत, म्हणजे त्यांच्यातलं नातं घट्ट होईल आणि प्रेम वाढेल. त्यावेळेस उमाला आश्चर्यच वाटतं आणि उमा म्हणत असते की काय रे, काय बोलतोय, कळतंय का तुझं तुला. वेदा सुद्धा आता राघवला चिमटा घेते आणि म्हणत असते की ह्याला ना चांगलं असंच मारायला पाहिजे, आई ओरड ग ओरड, याला ओरड, असं म्हणून आता ते तिघे जण आता तिथे बोलत असतात. तेवढ्यातच आता प्रियंकाला श्रीधर डोळ्यावरती हात ठेवून आता बाहेर घेऊन आलेला असतो आणि म्हणत असतो की आता तुझ्यासाठी ना सरप्राईज आहे. आता मग तो हात काढतो आणि प्रियंका समोर पाहते तर तिला ते सगळं दिसतं आणि ती खुश होऊन म्हणत असते की अरे वा किती छान आहे, हे कशासाठी आहे आणि काय आहे. त्यावेळेस आता राघव म्हणतो की वहिनी त्याचं काय ना, आम्ही 4-5 जण आहे आणि मग आम्हाला फुटबॉल खेळायचा आहे ना, म्हणून तुमची पण गरज होती, म्हणून तुम्हाला सरप्राईज द्यायला असं डोळे बंद करून आणलेलं आहे, काय होचाल ना तुम्ही जॉईन. त्यावेळेस श्रीधरला राग येतो आणि श्रीधर म्हणतो की राघव, माझ्या बायकोला चिडवायचं नाही आणि माझ्या बायकोला काही बोलायचं नाही, कळलं का. तिला एकतर फुटबॉल माहीत नाहीये, म्हणजे तो पण आता प्रियंकाला चिडवत असतो. तर प्रियंका म्हणते की श्री अरे काय बोलतोय हे सगळं तू, कशाला मला तू सुद्धा चिडवतोय. तर श्री म्हणतो की अगं हे आपले लग्नानंतरचे खेळ आहेत, त्यासाठी ही सगळी तयारी केलेली आहे, बघते ना तू किती छान डेकोरेशन केलेलं आहे. मग प्रियंका खूपच खुश होते. तर आता इकडे उमा म्हणत असते की बर चला तुमचं चालू द्या, मी जाते आतमध्ये. आता उमा चाललेली असते तर मंदा मावशी म्हणत असते की अगं उमा असं काय करतीये, तू तर इथे पाहिजे ना, सासू तर पाहिजे इथे, आणि का आतमध्ये चाललेली आहे. त्यावेळेस उमा म्हणत असते की खरं तर मी इथे थांबले असते, मला पण आवडलं असतं तुमच्या पोरांबरोबर हे सगळे खेळ पाहिला, पण जर हे आता यायची वेळ झालेली आहे आणि हे जर आले आणि त्यांनी जर मला इथे पाहिलं तर त्यांना आवडणार नाही, ते माझ्यावरती रागवतील आणि ओरडतील, त्याच्यामुळे
मी जाते. त्यावेळेस आता मंदा मावशी म्हणत असते की अगं तो चिडका बिब्बाच आहे, तो जरी तुझ्यावरती चिडला ना तर तो काय पहिल्यांदा चिडणार आहे का, तो नेहमीच चिडतो, त्याच्यामुळे तू काही काळजी करू नको. अगं सुनमुख बघायचंय ना तुला, आणि हे सगळे खेळ तू सुद्धा बघायलाच पाहिजेत. काय रे पोरांनो, तुम्हाला पण वाटतंय ना उमाने इथंच थांबावं? तर राघव आणि सगळेच म्हणतात की हो हो आई तू थांब ना इथंच, नको ना जाऊ. आता प्रियंकाला पण छान वाटत असतं की मग ती पण म्हणत असते की आई थांबा ना, म्हणून आता उमा म्हणते की बरं ठीक आहे. मग आता सगळेजण उमाला जो तिथे सोफा आणलेला असतो त्या सोफ्यावरती बसायला सांगतात. मग आता उमा त्या सोफ्यावरती जाऊन बसते आणि आता सगळे ते खेळ चालू करण्यासाठी तयार झालेले असतात. मग मंदा मावशी म्हणत असते की जावा रे पोरांनो, तुम्ही ते वरती पाट्यावरती जाऊन बसा, मग आपण खेळ सुरू करूया. असं म्हणून आता श्रीधर आणि प्रियंका त्या पाटावरती जाऊन बसतात. आता राघव म्हणतो की चला मंदा मावशी, आता मंदाजी करायचं ना सगळं सुरू? तर मंदाजी म्हणते की हो हो करा. मग आता ते सुरू करणार असतात तेवढ्यातच तिकडून आता वृंदाची एंट्री झालेली आहे. वृंदा आता जोरात म्हणते की थांबा. आता सगळेजण तिकडे वळून पाहतात तर सगळ्यांच्याच पायाखालची जमीनच सरकते, म्हणजे आश्चर्य वाटतं त्यांना असं वृंदाला तिथे पाहून. वृंदा आता त्यांची सगळ्यांची मोठी बहीण आहे. मग राघव म्हणतो की अरे देवा, ही आता इथे कशी काय आली? उमा पण म्हणत असते की वृंदा, आता तिला आनंद झालेला असतो वृंदाला तिथे पाहून, पण बाकीच्यांना जरा आश्चर्य वाटलं असतं, कारण ती जरा त्या सगळ्यांमधली आगाऊ असते आणि जर जास्त बोलणारी असते, त्याच्यामुळे सगळे आता आश्चर्यचकित झालेले असतात. मग वृंदा आता हळूहळू आतमध्ये येते आणि म्हणत असते की काय चाललंय इथे? श्रीधरने लग्न केलं आणि मला कळवलं सुद्धा नाही, असं कसं काय तुम्ही वागू शकता? त्यावेळेस राघव आता खुश होऊन म्हणत असतो की ताय आली वय, अगं लय आठवण येत होती तुझी आम्हाला, बरं झालं तू आली, आम्ही आता तुला फोन करणारच होतो. त्यावेळेस वृंदा म्हणत असते की कधी फोन करणार होता सांगा ना? तर राघव म्हणतो की अगं आधी शांत हो, चल आतमध्ये बस. त्यावेळेस ती म्हणत असते की हा तुम्ही ते कार्यक्रम करा, खेळ खेळा आणि मला आतमध्ये बसवा. अरे काय तुम्ही कसं वागला माझ्या बरोबर? तुम्हाला एक मोठी बहीण आहे याचं काही भान आहे की नाही, का मला पूर्णपणे विसरूनच गेला? तर राघव म्हणत असतो की ताई अगं तसं काहीच नाहीये. त्यावेळेस ती म्हणत असते की तू गप्प बस आणि माझी बॅग आतमध्ये घेऊन ये. मग राघव लगेचच बॅग आणण्यासाठी जातो. तरुणदा उमाकडे जाते आणि म्हणत असते की काय गाई, ह्याने लग्न केलं आणि मला कळवलं सुद्धा नाही, साधा फोन सुद्धा केला नाही, तुझ्या थोरल्या लेकेला लग्न करून धाकलं तिकडं आणि विसरून गेला का गं? असं कसं काय तुम्ही वागू शकता? का मला कळवलं नाही? माझं काही आहे की नाही या घरामध्ये? का लग्न झालं म्हटल्यावरती मी तुमची कोणीच लागत नाही का? आता ती खूप बडबड करत असते आणि उमाला काहीही बोलत असते. उमा तिला समजवण्याचा प्रयत्न करत असते की वृंदा अगं हे सगळं खूप घाई गडबडीत झालं, त्याच्यामुळे तुला कळवता आलं नाही. पण आता ती काही ऐकूनच घेत नाही. तर उमा म्हणत असते की अगं आज सत्यनारायणची पूजा होती ना सकाळी, त्यावेळेसच तुझी आठवण झाली होती, फोन करणारच होतो तुला, पण घाई गडबडीत राहून गेलं. तर ती म्हणत असते की अगं लेकीला कसं घाई गडबडीत तुम्ही विसरू शकता? तर राघव म्हणत असतो की अगं ताय जे काही झालं ना तिची सिच्युएशन जरा वेगळी होती, थांब मी तुला नंतर सगळी काही स्टोरी सांगतो झालेली. तर ती म्हणत असते की तुला ना फक्त स्टोरी सांगायला येते, तुला काही दुसरं नीट सांगता येत नाही आणि तू काही बाता मारूच नको. मला ना तुझ्याशी नाही बोलायचं, मला ना ह्या श्रीधरशी बोलायचं आहे. काय रे लग्न करून आला आणि एकदा सुद्धा आपल्या मोठ्या बहिणीला सांगावं असं नाही वाटलं का तुला? बरं तुझं जाऊ दे, तू नवरदेव होता, काय गे चिचुंद्रे, तुला एक बारकी बहीण आहे हे तर माहिती आहे ना तुला? आता ती वेदाला म्हणत असते का नाही तू सांगितलं? त्यावेळेस वेदा आता घाबरत घाबरत म्हणत असते की अगं सांगणारच होते, मी तुला फोन करणारच होते, पण राहूनच गेलं. तर आता ती म्हणत असते की हा तुला कसं काय आता आठवण होईल मोठ्या बहिणीची? काही तुला आठवण होणार नाही. तर वेदा म्हणत असते की अगं ताय तसं नाही ग, खरंच मी सांगणार होते, पण आता ती काही तिचं सुद्धा ऐकून घेत नाही. मग आता ती श्रीधरच्या जवळ जाते आणि म्हणत असते की काय रे, मोठ्या बहिणीचं काही ऐकायचं असतं, काही सांगायचं असतं, हे तुला एवढं कळत नाही का? आणली कुठलीही पोरगी उचलून पळून जाऊन लग्न करून आला, काही तुला सांगता आलं नाही का? का तुझी एक बहीण आहे हे पण हिला नसेल सांगितलं? त्यावेळेस श्रीधर म्हणतो की ताई अगं असं काय बोलती, असं काहीच नाही झालेलं. तर प्रियंका म्हणत असते की ताई अगं ना ते खूपच घाई गडबडीत झालं, त्याच्यामुळे तुला सांगता नाही आलं, पण खरंच आम्ही सुद्धा हे ठरवून केलं नव्हतं ग, सगळं काही अचानक झालं. आता प्रियंका ताई म्हणून अरे तुरे करत असते. तर आता हे सगळं वृंदाला अजिबातच आवडत नाही. ती खूपच रागाने म्हणत असते की ए वे काय करतीये आणि ताई काय म्हणतीये? वंश म्हणायचं, काय म्हणायचं? वंश, मला वंश म्हणायचं, मी सगळ्यात या घरामध्ये मोठी आहे, त्याच्यामुळे मला ताई नाही म्हणायचं, वंश म्हणायचं आणि आवजावं बोलायचं, राहतंय ना
लक्षात किंवा नसेल राहत तर डोक्यामध्ये फिट करून ठेव. आता खूपच रागाने ती प्रियंकाला बोलत असते. तर तिकडे आता माधव तिला म्हणत असतो की ताई अगं जरा शांत हो. त्यावेळेस आता ती माधवकडे जाते आणि म्हणत असते की शांत हो, मलाच काय शांत हो सांगतोय, तुझ्या आधी ह्याने लग्न केलं, तू त्याला चांगलं म्हणजे बोलाय पाहिजे होतं तर मला शांत करतोय, तुला ते पटतंय का तरी? अरे आमच्या तिकडे गावामधली लोक चर्चा करायला लागले आहेत की तुझ्या धाकट्या भावाने पळून जाऊन लग्न केलं, थोरला भाऊ असताना तो कसं काय पळून जाऊन लग्न करू शकतो, असे काहीही बोलायला लागलेले आहेत. आणि काय गाई, आता ती उमाच्या जवळ जाते आणि म्हणत असते की काय गाई, आप्पांना बरं हे सगळं पटलं, आप्पांना बरं हे चाललं, पळून जाऊन पोरीने लग्न केलेलं, शिस्त शिस्त म्हणून आता सगळ्यांना असे दटावून ठेवत असतात आणि हे बरं चाललं, सुनेला घरामध्ये सुद्धा घेतलं. आता ती खूपच बोलत असते तर सगळ्यांनाच खूप राग येत असतो. माधव तिला समजावण्याचा प्रयत्न करत असतो पण वृंदा काही समजून घ्यायला तयारच नसते. ती या सगळ्यांवरती खूपच चिडलेली असते आणि ती कोणाचंच ऐकून घ्यायला तयार नसते. ती आता सगळ्यांना जोर जोरात बोलत असते आणि तिचा आवाज पण खूपच मोठा असतो. उमाला सुद्धा ती काहीच बोलून देत नाही, कोणालाच काहीच बोलू देत नाही. त्यावेळेस राघव म्हणत असतो की बघितलं का, काय ग वेदा, तुला हे घर लग्न घर वाटत नव्हतं ना, म्हणत होती लयच शांत आहे, लयच शांत आहे. त्यावेळेस आता वेदाला कळत नाही राघव काय बोलतोय ते, कारण ती असं कधी म्हटलीच नव्हती. त्याच्यामुळे ती म्हणत असते की असं मी कधी म्हटलं? त्यावेळेस राघव म्हणतो की अगं म्हणत होती की तुला लग्न घर वाटत नाहीये, पण आता बघ ताई आली ती कसं लग्न घर वाटतंय ना. आता तो मुद्दाम तिला हो हो म्हणायला सांगतो. मग वेदा म्हणत असते की हो हो आता ना लग्न घर वाटते. त्यावेळेस राघव म्हणतो की हा ताई आल्यापासून कसं आता लग्न घर वाटायला लागलेलं आहे, असं वाटते की अख्खं वराडच आलेलं आहे, एकटी ताई आलेली आहे ते किती घर छान वाटत आहे ना, आनंदी आहे असं वाटत आहे. मग इकडे आता वृंदाला असं वाटत असतं की मी आल्यामुळेच आता ह्यांना छान वाटत आहे, आता हा माझे कौतुक करत आहे असं तिला वाटतं. मग आता ती मंदा मावशीच्या जवळ जाते आणि म्हणत असते की काय ग मंदा मावशी, हे सगळे विसरले आणि तू सुद्धा मला विसरली वय? त्यावेळेस ती म्हणते की अगं बाळा कोणी नाही तुला विसरलं, सांगणारच होते तुला हे. त्यावेळेस ती म्हणते की हा म्हणजे तुला आधी कळलं पण मला कळलेलं नाहीये. तर आता मंदा मावशी म्हणते की अगं माझी गोष्ट वेगळी, तुझी गोष्ट वेगळी, मी इथेच राहते म्हणून मला कळलं, तू तिकडे राहते ना. बरं ते सगळं जाऊ दे, तुझ्यासाठी काय बनवू, मिरचीचा ठेचा बनवू का? त्यावेळेस म्हणते की वृंदा म्हणते की हा लेक घरी आलेले आहे आणि तिच्यासाठी बनव मिरचीचा ठेचा. अगं काय बोलतीये? तर चला प्रेक्षकांनो, आजचा भाग येथे संपलेला आहे. पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता अंगठी शोधण्याचा खेळ सुरू झालेला असतो. तर आता अंगठी प्रियंकाला सापडते तर ती खूप खुश होते. तर इकडे आता लगेचच वृंदा म्हणत असते की झालं आता सगळं हिच्या हातामध्ये आलं, आता ही ह्या घराचं काय करते काय माहिती. आता ती खूप कुचक्या ह्याने बोलत असते. तर आता सगळ्यांनाच खूप तिचा राग येतो. तर आता खेळ चाललेले असतात तेवढ्यातच तिकडून आता शिवनाथ येतो. आता सुनमुख बघण्याचा खेळ चालू असतो. आरशामध्ये आता उमा सुनमुख बघत असते तेवढ्यातच शिवनाथ आलेला असतो. तर हे सगळं पाहून शिवनाथ चिडणार का तो सुद्धा ह्या खेळामध्ये सामील होणार, हे पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे. त्यामुळे प्लीज तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा. येथेच थांबूया. धन्यवाद.